वारी काल के दौरान बड़ी संख्या में वारकरी दर्शन के लिए पंढरपुर आते हैं। दर्शन कतार में भीड़ को नियंत्रण करने के लिए भक्तों को टोकन दिए जाएंगे। कलेक्टर कुमार आशीर्वाद ने प्रेस कॉन्फ्रेंस में बताया कि उन्होंने मंदिर समिति को उस विधि का तैयारी करने के निर्देश दिए हैं। यह भी बताया गया कि इस साल की आषाढ़ी एकादशी पर 17 से 18 लाख तीर्थयात्री पंढरपुर आए थे। 15 लाख श्रद्धालुओं को पानी की बोतलें और जूस बांटे गए। इस अवसर पर जिला कलेक्टर ने आषाढ़ी एकादशी के अवसर पर पंढरपुर में जिला प्रशासन द्वारा सुविधाएं उपलब्ध करवाई गई थी। कलेक्टर ने कहा कि दर्शन कतार में खड़े होने वाले भक्तों को टोकन दिया जाएगा और टोकन में बारकोड सिस्टम होगा। महाराष्ट्र जिल्हाधिकारी सोलापूर आता 17 तारीखला आषाढीची एकादशीची वारी होती। 11 तारीखला ज्ञानेश्वर पालखी आमच्या जिल्ह्यामध्ये आली होती। त्यानंतर 12ला संत तुकारामची पालखी आली। आता जवळपास 70-80% जे वारकरी आमच्याकडे आले होते ते निघून गेले आहेत आणि आतापर्यंत जे महाराज मंडळी आहे, जे वारकरी संप्रदाय आहेत, सगळ्यांचे खूप चांगला प्रतिसाद आहे। सगळे लोक समाधानी आहेत। यावेळी आम्ही टॉयलेटची खूप साफसफाईवर भर दिली होती। माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या पण टॉयलेट आणि साफसफाईबद्दल खूप त्यांचा फोकस असतो आणि त्यामुळे आम्ही पण आमचे खाली जे यंत्रणा आहे त्यांच्याकडून आम्ही हे सगळे काम करून घेतलं होतं। पिण्याचे पाणी असो, आरोग्य सुविधा असो, प्रत्येक गोष्टीबद्दल सर्व जे वारकरी संप्रदाय आहे आणि महाराज मंडळी आहेत ते लोक समाधानी आहेत। आम्ही तरीसुद्धा आम्ही काही लूपहोल्स आयडेंटिफाय केलं आहे। ते प्रत्येक एरियामध्ये आम्ही काम करणार। आमचा प्रयत्न राहील की जे पुढच्या 2025ची जी आषाढी वारी असेल ते अजून पण चांगली होईल आणि यामध्ये मला माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन सर त्यांना विशेषतः धन्यवाद द्यायचे, कारण त्यांनी या वारीला वाढून निधी दिली होती। प्रत्येक लहान गोष्टीवर त्यांचा भर होता। आमचे जेवढे वारीचं काम करताना जे लहान बारीक पण आमच्याकडे जे समस्या आली, ज्यामध्ये शासनाची मदत लागत होती, त्यामध्ये आम्ही वारंवार त्यांच्याशी संपर्क साधला।